प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय मारुतरावजी पवार साहेब, संभाजीराजे, अरुण मामा या सगळ्यांच्या एकीकरणातून पॅनल भरायला होता. त्या पॅनल निवडून होताना सर्वांना संधी कशी भेटेल, सर्व संचालक आलेले निवडून आलेले समाधानी कशी राहायचं असं ठरलं होतं. त्याप्रमाणे आता 2 पंचवार्षिक झालेलं आहे, 2 वर्ष झालेले, तिसरे त्याप्रमाणे मार्गी लागलेलं आहे. या कामी तुम्ही सर्व पत्रकारही सहकार्य करता, सगळ्यांना सारखं भेटतं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. विशेषतः आमचे चेतन भाऊजी हात जोडून आभार. तुमच्या सहकार्याशिवाय कोणतंही काम चांगलं होऊ शकत नाही. मित्रांनो, तुम्ही सर्वजण सहकार्य करता म्हणून कोणत्याही संस्था सगळ्यात चांगल्यात आलोय. आपल्या सर्वांच्या वतीने, आमच्या सर्वांच्या पुढाऱ्यांच्या वतीनं तुमच्या सर्वांचे पत्रकारांचे मनापासून आभार मानतो. तुम्हाला पुढे चांगल्या कार्याला शुभेच्छा देतो हात जोडून. आदरणीय नामदार भुजबळ साहेब, आदरणीय माजी आमदार मारुतराव पवार साहेब, आदरणीय सहकारी नेते बनकर अण्णा, अरुणमा लोखंडे साहेब, दिलीप अण्णा खैरे या सर्वांच्या माध्यमातून येवला मार्केट कमिटीची निवड झाली होती. या निवडीच्या प्रसंगी दरवर्षी 1 वर्षानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड करायची असं ठरलं होतं. अशी तिसरी टर्म आदरणीय चेअरमन म्हणून वसंतराव पवार साहेब, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन आदरणीय आमचे रतनजी बोरनारे साहेब यांची निवड झालेली आहे. मी मनापासून शेतकऱ्यांच्या वतीनं, येवला तालुका शिवसेना उद्धव साहेबांच्या गटांच्या वतीनं त्यांना दोघांना शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, या तालुक्याचे लोकनेते माजी आमदार मारुतरावजी पवार साहेब, ज्येष्ठ सहकार नेते बनकर अण्णा, अरुण मामा थोरात, युवा नेते सन्माननीय संभाजीराजे पवार, दिलीप अण्णा खैरे लोखंडे साहेब यांच्या सहकार्याने आज बाजार समितीच्या उपसभापती पदाची संधी मला या ठिकाणी मिळालेली आहे. मला जो या ठिकाणी उपसभापती पदाचा कालावधी मिळालेला आहे, या कालावधीमध्ये मी उपबाजारावर पाटोदा असेल, उपबाजारावर डोंगरगाव असेल आणि येवला बाजार समितीमध्ये या ठिकाणी सभापती, उपसभापती आणि सर्व संचालक मंडळाला मी बरोबर घेऊन विविध अशी विकास कामं या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये करून शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने बाजार समितीमध्ये न्याय कसा भेटेल आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव कसा भेटेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने प्रयत्न करू.